मंडळींनो, रोज सकाळी उठला ना की शितल्याच्या समोर याकच आव्हान असतं की शितल्या आज खय त्याच्यात ज्या लोकेशनला जाऊचा त्याच्या अकॉर्डिंग कपडे घालूचे तर अख्ख्या कपाट भरला पण एक कपडो घालूच्या लायकीचं उरलो नाही. तर म्हणून आज मस्त दादाचा कोरा करकरी टी शर्ट चोरून घातलाय आणि रिक्षा पकडून ट्रेन पकडून मी येऊन पोहोचलोय आपल्या बेलापूर सीबीडी. पण मंडळींनो, आताच मी फिरतय ना सगळी मका बोलान दाखवतात की शितल्या तू जेवढा वावटाळासारखा फिरतस ना तेवढा मी एवढी वर्ष मुंबईत राहून पैसे कमवला पण अजूनपर्यंत काही फिरलाव नाही. तर म्हणजे हे का आता मी टोमणो समजा की कौतुक समजा याच कळत नव्हता. तर बेलापूर स्टेशनवरनं 20 रुपये शेअरिंग पकडून मी अर्ध्या रस्त्यात येऊन उतरलाय आणि त्यातून 5 मिनिटावर चलत चलत मंडळींनो मस्त दोन्ही बाजूक झाडा झुडपांचा आनंद घेत मी येऊन पोहोचलाय स्वयंभू साती आसरा माता देवीच्या मंदिरात. पण मंडळींनो, हई गेल्यावर तिसरंच न बोलो मंदिरात होता टाळ आणि आजूबाजूक नितांत शांतता. पण मंडळींनो, माऊलीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिलंय ना अगदी सकारात्मक ऊर्जा मिळाल्यासारख्या वाटला. तर थैनाच पुढे डाव्या बाजूक बोर्ड लिहिलेलं होतं बेलापूर किल्ला असो. म्हणून एक गोष्ट मनाक लागली. येताना जेव्हा मी 1-2 रिक्षावाल्यांका विचारलं ना की इथे बेलापूर किल्ला कुठे आहे, त्यांनी सरळ सांगितलं नाही की यहाँ पे किल्ला बिल्ला कुछ नाही है, वो कब का पड गया. म्हणजे एवढं वाईट वाटलं ना. पण मंडळींनो, त्यांच्या बोलण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून मी मात्र शोधत शोधत किल्ल्यापर्यंत पोहोचलाय. पण वास्तवात बघता मंडळींनो, खरंच किल्ल्याची अवस्था पडझडी केली आहे. ह्यो किल्लो गुगल बाबाच्या म्हणण्यानुसार 16व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी बांधल्याने, त्याच्यानंतर तो मराठ्यांनी जिंकून घेतल्याने आणि 19व्या शतकात तो परत इंग्रजांच्या ताब्यात गेलो. पण किल्ल्याचं वैशिष्ट्य असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातलं ह्यो एक महत्त्वाचा किल्लो होतो. म्हणून एक गोष्ट मनापासून वाटतं की महाराजांनी रक्ताचा पाणी करून मिळवलेल्या गड किल्ल्यांका टिकवूसाठी आपला थोडा का होईना पण योगदान असावा. तर तुमच्यापैकी जर कोण गड संवर्धन मोहिमेत असात ना तर नक्की शितल्याक सांगा.